प्रथमतः मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. त्यांनी माझं नाव ऍडव्होकेट भूषण महाडिक. मी या खटल्यामध्ये ऍडव्होकेट धैर्यशील पाटील साहेबांबरोबर या खटल्यामध्ये सुरुवातीपासून ऍडव्होकेट धैर्यशील पाटील साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि न्यायालयाने या निर्णयाने एक पूर्णतः या प्रत्येक या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे की हे पूर्ण प्रकरण जे आहे ते तथाकथित आहे आणि खोटं घडवण्यात आलं आहे. त्यामुळे न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेला आहे. तो सर्व गोष्टींचं संकलन करून दिलेला आहे. आणि मुख्यतः हा गुन्हा जो करण्यात आला त्या गुन्ह्याचे खरे जे सूत्रधार आहेत त्यांना बाजूला ठेवून राजकीय दृष्टी डॉक्टर साहेबांना त्रास देण्यासाठी हा यंत्रणेचा वापर करून राजकीय लोकांनी वापर करून हा खोटा खटला दाखल केला. नेमका कोर्टाने आज काय काय टिप्पणी केली, काय काय सांगितलं थोडक्यात सांगा. माननीय न्यायालयाने प्रखरपणे सांगितलं की हा माफीचा साक्षीदार जो आहे पारसमल जैन ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारे साक्ष ठेवता येत नाही. ह्याच्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्याकडनं साक्ष करण्यात घेतली आहे. आणि वेळोवेळी आपल्या तथाकथित कहाण्या हे बदलत आलेलं आहे. प्रथमतः तो वेगळी कहाणी सांगतो. त्यांनी एवढंही क्लिअरली सांगितलं की मला 2009 मध्ये मला राकेश मारियाच्या सांगण्यावरनं आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये मला गोवलं, त्याच्यामध्ये माझी बेदम मारहाण केली, मला टॉर्चर करण्यात आलं. आणि त्या अनुषंगाने नंतर जेव्हा मी ह्याचा कबुली जबाब दिला किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या कटाचा कबुली हे केलं त्यावेळी मला सगळ्या दृष्टिकोनातून माझी हे करण्यात आली असं त्यांनी प्रखरपणे सांगितलेलं आहे. आणि प्रथमतः ह्याच्यामध्ये हा खटला 2006चा हा गुन्हा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी सांगतो. 2006 मध्ये ही घटना घडली 2006 मध्ये ह्याच्यामध्ये तपास कळंबोली पोलीस करत होती. कळंबोली पोलिसांनी 1.5 वर्ष तपास केला. त्याच्यानंतर हा तपास क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला. कुणाच्या सांगण्यावरनं करण्यात आला तर मयताच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरनं करण्यात आला. मग काय झालं त्याच्यानंतर 2008 मध्ये, कारण हे प्रकरण फार जुनं आहे, 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आनंदी देवी जे पवनराजेच्या पत्नी आहेत त्या उच्च न्यायालयात गेल्यात. त्यांनी या प्रकरणामध्ये एक तानाजी पाटील, आपल्याला माहित असेल तानाजी पाटीलची नार्को ही पूर्णपणे मीडियावरती दाखवण्यात आली. आणि उच्च न्यायालयात प्रकरण पेंडिंग असताना ही नार्कोची सीडी जी आहे ती बाहेर मीडियाकडे लीक करण्यात आली. त्याची डॉक्टर साहेबांवरती एक संशयाचं वातावरण तयार करण्यात आलं. आणि त्या वातावरणाच्या आधारे त्यांनी उच्च न्यायालयांकडनं असं हे दाखवलं की बघा हे एक सिनियर मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून सीबीआयकडे वर्ग करावा. मग सीबीआयने काय केलं, ऑक्टोबर 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सर्व कागद जे आहे ते सीबीआयकडे हँडओव्हर करा, हस्तांतरित करा म्हणून सांगितलं. सीबीआयने 2009 पर्यंत काही केलं नाही. पण त्याच्या आधी सीबीआयकडे ही केस म्हणजे 2008 मध्ये ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा मे 2009 मध्ये ही कहाणी फेब्रुवारी 2009 मध्ये सुरू होते. आनंदीबाई पुन्हा कोर्टात जाते, माननीय उच्च न्यायालयात विनंती करते की ह्या प्रकरण अजून सीबीआय याच्यामध्ये करत नाहीये, कारण त्यांना तोपर्यंत कुठलाही पुरावा, कुठलाही सुराग, कुठलाही तथाकथित डॉक्टर साहेबांपर्यंत जोडता येत नव्हतं. मुख्यतः राकेश मारियाच्या क्राईम ब्रांचने जेव्हा राकेश मारिया जॉईंट सीपी होते आणि राकेश मारियांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आलं तर राकेश मारियाने ह्या जैनला मी ओळखत नाही आणि जैनला फक्त त्यांनी एवढं सांगितलं की माझ्या अधिकाऱ्याने 3-4 गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा घेतला. त्यामुळे 19 एप्रिल 2009 त्यांनी मला खुलासा माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की असं जैन हा व्यक्ती हा सांगतोय. नुकतंच फक्त त्याचं तथाकथित म्हणणं होतं आणि पहिल्या दिवसापासून हा धादांत खोटं बोलणारा व्यक्ती आहे. राकेश मारियाने 5 मे 2009 पत्र लिहिलं. राकेश मारिया जॉईंट सीपी क्राईम होते तर त्यांनी कमिशनरला न कळवता, होम मिनिस्टरला न कळवता, मुख्यमंत्र्यांना न कळवता हे पत्र राकेश मारियाने डायरेक्टली सीबीआयला पत्र लिहिलं. त्याचा काही संबंध नसताना राकेश मारियाने का हस्तक्षेप केला त्याचं कारण समोर आली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. राकेश मारियाने हे पत्र सीबीआय दिलं आणि सांगितलं की आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये हा एक आरोपी सापडलेला आहे आणि आम्हाला ह्या आरोपीने हा कबुली जबाब दिलेला आहे.
राकेश मारेची जर आपण साक्ष पाहिली कोर्टासमोर तर कुठल्याही प्रकारे स्टेशन डायरीला एंट्री नाही. छोटीची छोटी गोष्ट पोलीस यंत्रणेमध्ये स्टेशन डायरीला नोंद होते. स्टेशन डायरीला जर अशा प्रकारे एखाद्या गंभीर गुन्ह्याचं स्वरूप जर दिलं गेलं असेल तर ती स्टेशन डायरीला नोंद असायला पाहिजे होती. राकेश मारेने हे मान्य केलं की बाबा मी ती स्टेशन डायरी पाहिली नाही, कुठलेही कागद पाहिले नाही आणि ह्या जैन नावाच्या व्यक्तीला मी तुमच्याकडे हस्तांतरित करत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर याचा ताबा घ्यावा. त्यावेळी जैन अर्थरोड जेलमध्ये होता. 5 मे 2009 हे पत्र गेल्यानंतर सीबीआयचे अधिकारी काही करत नाहीत. सीबीआयच्या आयोने कोर्टासमोर जबाब दिलेला आहे की आम्ही जाऊन सहज चौकशी केली. कुठे? अर्थरोड जेलला. या जैनला चौकशी केली आणि जैनला आम्ही सांगितलं अरे बाबा आम्ही आलो नाही 22 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत, तर तू तुझ्या जामिनासाठी जा. जैननी मारियावरती हाही आरोप केला की मारियाने सांगितलं तुला सगळं मिळेल, फक्त जामिनासाठी तू अर्ज करायचा नाही. कुठल्या गुन्ह्यात? तर क्राईम ब्रांचच्या गुन्ह्यात. आणि कुठले गुन्हे होते ते? पाकिटमारचे, चोरीचे, खोट्या वेपनचे, असे काही गुन्हे त्यांनी दाखवले होते फक्त त्याचा ताबा ठेवण्यासाठी. आणि फेब्रुवारी 2009 पासून ह्याच्यावरती माननीय न्यायालयाने हे पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की जैन जेव्हा म्हणतोय की 8 फेब्रुवारी 2009 पासून ते 25/2 पर्यंत माझा बेकायदेशीर ताबा ठेवण्यात आला, मला टॉर्चर करण्यात आलं, मला मारण्यात आलं, त्या अधिकाऱ्यांची नावं घेतो. पण सीबीआयने एकाही अधिकाऱ्याच्या किंवा क्राईम ब्रांचच्या ह्या तपासाबद्दल कुठली चौकशी केली नाही. त्याच्याबद्दल प्रश्न उद्भवतात की का चौकशी करण्यात आली नाही, काय घाई होती त्यांना. आणि फक्त जैनला सीबीआयने 22-25 मेला म्हणजे 25 मेला कोर्टात त्यांनी अर्ज केला. सो 5 मे पासून 25 मे पर्यंत सीबीआय का थांबली? काय त्यांच्यासमोर हे होतं? 25 मेला कोर्टात पनवेलच्या कोर्टात ताबा घेतला आणि 27 मेला त्यांना ताबा मिळाला अर्थरोड जेलमधनं आणि मग त्याला 29 मेला न्यायालयासमोर नेलं. आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की बाबा न्यायालयाकडे पोलीस कस्टडीमध्ये असताना तो कायदाच आहे की कुठल्याही प्रकारचं कबुली जबाब होत नाही. न्यायालयीन म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये असताना न्यायालयाचं ते प्रथम हे आहे, कर्तव्य आहे की त्याला न्यायिक कस्टडीमध्ये ठेवा, त्याला वेळ द्या, त्याला रिफ्लेक्शनचा टाइम द्या आणि ती सगळी प्रोसिजर जी 164 खाली आहे सीआरपीसी ती सर्व अवलंबण्यात यावी. पण असं काही करण्यात आलं नाही. मग ह्याच्यामध्ये जसं न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि जे रेकॉर्डवर आहे त्याच्या कबुली जबाबमध्ये काही एक उल्लेख नाही. डॉक्टर साहेबांचा उल्लेख नाही, डॉक्टर साहेबांच्या बद्दल उल्लेख नाही किंवा त्यांना भेटल्याचा उल्लेख नाही. मग हा काय करतो? हा म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या कबुली जबाबानंतर 29 मेला आहे त्याचा कबुली जबाब जो काय घेतलेला आहे तो डिफेक्टिव्ह आहे हे न्यायालयाने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण नुसतं त्याच्यावर नाही तर त्याला 2 दिवसामध्ये त्याच्या कबुली जबाबावर सगळ्या आरोपींना अटक होते, प्रामुख्याने डॉक्टर साहेबांना. आणि अटक करणे हाच एक त्यांचा उद्देश होता, हाच एक त्यांचा मुद्दा होता. त्यांना तिथेच डॅमेज करायचं होतं डॉक्टर साहेबांना. कारण तुम्हाला माहिती असेल मे 2009 मध्ये डॉक्टर साहेब लोकसभेचे खासदार म्हणून निवडणूक लढले, निवडून आले आणि केंद्रामध्ये मंत्री होणार होते. तर त्यांना कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मग त्यांचं त्या प्रकारे हे केलं. तपासामध्ये त्याच्यानंतर त्यांनी तपास सुरू केला म्हणजे तथाकथित गाडीचं दाखवलं, गाडीची रिकव्हरी दाखवली, तुम्हाला हॉटेलच्या एंट्र्या दाखवल्या, त्या सगळ्या कोर्टाने ग्राह्य धरल्या नाहीत. कारण हा जैनच मुळात खोटारडा माणूस आहे, खोटं बोलत आहे, वारंवार आपले हे बदलत गेला. नुसतं एवढंच नाही तर त्यांनी कोर्टासमोर माननीय न्यायालयासमोर सुद्धा त्याची जबानी झाली, त्याची साक्षीदार म्हणून त्याचं माफीचा साक्षी झाल्यानंतर त्याची जबानी झाली, त्याच्यात सुद्धा खोटं बोललेलं आहे. प्रत्येक वेळ तो बदलत जातो, प्रत्येक वेळ नव्यानं काही सांगतो, प्रत्येक वेळ त्याला हे करण्यात आलं. पण आम्हाला त्याच्यावरती गांभीर्यानं बघावं लागतं. पैसे कोर्टात सांगितलं की त्यांनी पैसे घेतले होते, 2दा पैसे घेतले होते असेही देखील कोर्टापुढे आले. त्याची तथाकथित कहाणी आहे. कुठलाही पैशाचा उल्लेख नाही, कुठल्याही पैशाची देवणघेवण नाही, कुठल्याही पैशाचं नाही. उलट त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की मी एक मोठा व्यापारी आहे, माझे 6 फ्लॅट मुंबईत आहेत, माझे राजस्थान कंक्रोलीमध्ये 2 बंगले आहेत आणि मी एक मोठा व्यापारी असून माझं 5 किलो सोनं आहे. तेवढंच नाही तर मी पोलिसांचा स्पेशल खबरी आहे, माझ्याकडे पोलिसांची लायसन्स गन आहे, पोलिसांनी ठाणे पोलीस कमिशनर आणि मी एन्काउंटर किलिंग सुद्धा केलेले आहेत. अशाबद्दल सुद्धा न्यायालयाने त्याचं विस्तृत हे केलेलं आहे की ह्याचं बॅकग्राऊंड बघा, ह्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, ह्याला पोलिसांची प्रोसिजर माहीत होती, पोलीस कस्टडी घेतात कशी माहित होती, पोलीस एन्काउंटर कसे करतात ते माहिती होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या खोट्या कोर्टासमोर आणलेल्या आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, ओमराजे निंबाळकर म्हणतात की या निकालाला हायकोर्टामध्ये ते अपील देणार आहेत, आव्हान देणार आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? सुद्धा तुमची बाजू कशी आहे? एक प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे प्रथमतः प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरावा, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण आज काय झालं, तुम्ही परवाचं जे दाखवलं आणि मीडियामध्ये आलं की त्यांनी स्वतः सांगितलं की माझा राजकारणाचा जन्मच याच्यावर झाला,
आता मी म्हणेल की आता त्याचं राजकारण पण ह्याच्यावर संपणार. जेव्हा ही केस संपलेली आहे त्याचं राजकारणचं भांडवली संपलेलं आहे आणि इथून पुढे म्हणजे आम्ही तिथेही थांबणार नाही. तर ह्याच्यामध्ये खरे मारेकरी कोण होते, हा तपास कुठे डायव्हर्ट करण्यात आला, हा जैन नावाचा व्यक्ती कुठून आला, कुणाच्या सांगण्यावरनं आला, कशा पद्धतीचे पुरावे का कोर्टाच्या सांगण्यावर गोळा करण्यात आले, ह्याच्यामध्ये कुणाचा काय उद्देश होता आणि डॉक्टर साहेबांच्या बद्दल का डॉक्टर साहेबांना हे करण्यात आलं. कारण गेलं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, हे सगळ्या इलेक्शनमध्ये हाच विषय, डॉक्टर साहेबांची बद्दल विषय करणं, हा गुन्ह्यासंदर्भातला विषय करणे आणि हा संदर्भ घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकांसमोर पुढे जाणं. थँक्यू. हॅलो, हे हिंदी घ्या. एक मिनिट, हे बाकीचे रूम घ्या. हे पकड जा. हे हिंदी What you want to say about today's verdict? हिंदी लेकिन इंग्लिश ले रहे नंबर लावा रे. एक मिनिट थांबा. ऐका ना, सर आज कोर्ट ने तीनों मतलब सभी आरोपियों को बाइज्जत बरी कर दिया. क्या कुछ अहम बातें कोर्ट ने कही और जिसके आधार पर कोर्ट ने आरोपियों को बाइज्जत बरी कर दिया? देखिए, प्रथमतः माननीय न्यायालय का मैं शुक्रगुजार हूं कि टाइम लगा लेकिन हमको न्याय मिला, डॉक्टर साहब को न्याय मिला और हमारे पूरे परिवार को, डॉक्टर साहब के पूरे परिवार को न्याय मिला और बाकी आरोपी को भी न्याय मिला. ये केस जो है माननीय न्यायालय ने पूरी तरह से इसका विश्लेषण किया है, विस्तृत विश्लेषण किया है. ये पूरा जो केस है, एक माफी का साक्षीदार, एक अप्रूवर पारसमल जैन करके जो 313 तक 127 विटनेस होने तक वो आरोपी रहता है, वो खुद क्रॉस एग्जामिन करता है विटनेसेस को, वो खुद ये स्टैंड लेता है कि मैं निर्दोष हूं, मुझे इसमें फंसाया गया है, मुझे टॉर्चर करके मेरा कन्फेशन लिया गया है, मुझे क्राइम ब्रांच ने झूठे केसेस में फाइल करके सीबीआई को हैंडओवर किया है. इसके बारे में कोर्ट ने कहा है कि इसने सब जगह उसने 2 कन्फेशन दिए, कोर्ट के सामने उसने एप्लीकेशन किया, कोर्ट के सामने वो विटनेस बना और उसके बाद उसने जो भी कथित कहानी हर मुद्दे पे कोर्ट ने डिटेल में उसका विश्लेषण किया. इसके लिए मैं उनका आभारी हूं कि उन्होंने हर बात में दिखाया है कि हर बार वो बदलता गया, हर बार वो नया झूठ सब सामने लाता गया और वो झूठ का कोई आधार नहीं, वो झूठ का कोई बेसिस नहीं. और मुख्यतः सीबीआई ने इसके ऊपर ना कोई एविडेंस लाया है, ना उस झूठ को झुटलाया है, उन्होंने ना उसको झुटलाया है. और वो मतलब इसका मतलब ये होता है कि वो सारा जो बोल रहा है, 3-4 जो वाक्य एक ही जगह का बोल रहा है, वो सारे सब सच है. इसके लिए कोर्ट के सामने ये दुविधा थी कि भाई अगर ये सब सच बोल रहा है तो सब एक दूसरे के लिए कॉन्ट्राडिक्टरी है और सब एक दूसरे को डिमोलिश करते हैं. तो ऐसे आदमी के ऊपर, ऐसे अप्रूवर के ऊपर कैसे विश्वास किया जाए. और अप्रूवर का जो लॉ है उसके बारे में विस्तृत में कोर्ट ने हम बताया और हमने उस कोर्ट के सामने दलीलें रखी थी कि अप्रूवर खाली अप्रूवर का जवाब पे ये नहीं हो सकता, अप्रूवर के जवाब पे खाली कन्विक्शन नहीं लग सकता, अप्रूवर को बिलीव नहीं किया जा सकता. उसके लिए चेन ऑफ सर्कमस्टेंसेस, इतर बाकी का एविडेंस क्या है, उसमें क्या सत्यता है, उसमें रियल क्या ट्रूथ है, और वो अगर वो कोरैबोरेट करता है तो ही वो एविडेंस माना जाता है. हमारे ऐसे कायदे में दिखाया गया है. राकेश मारिया को लेकर क्या कुछ टिप्पणी की उन्होंने, क्या कैसे? मैं राकेश मारिया के एविडेंस के बारे में बताऊंगा. हालांकि जैन ने खुद बताया है, जैन ने कोर्ट में इसके सामने बताया है, जैन ने कोर्ट के सामने मैजिस्ट्रेट के सामने बताया कि मुझे टॉर्चर किया गया. मुझे राकेश मारिया की टीम ने जब वो ज्वाइंट सीपी क्राइम थे, उन्होंने वो उसके 3-4 टीम ने उसका कस्टडी रखने के लिए 8 फरवरी से लेकर 25 फरवरी तक उसका इलीगल कस्टडी रखा. 25 फरवरी पर उसके ऊपर पहली केस हुई और उसको मई 2009 तक उसके पास 4 केसेस दाखिल किया. क्यों? कि ये जैन हमारे हाथ से छूटना नहीं चाहिए था, ऐसा उनका ये स्टैंड था, उनका स्ट्रेटेजी था. और ये जैन को पका के उसको रेडीमेड तैयार करके सीबीआई को हैंडओवर करना था, यही उनका उद्देश्य था. साथ ही साथ अभी ओमराजे निंबाळकर जी ने भी कहा था कि उनको जस्टिस की मांग है, अभी वो हाई कोर्ट में जाने की भी तैयारी कर रहे हैं. देखिए, हर एक इनको कोर्ट में जाने के लिए या ऊपर कोर्ट में जाने के लिए उनका अधिकार है, उनका मौलिक अधिकार है, उनको करने दीजिए. पर अभी वो उनका जो भी है ये सब झूठ, आज तक का झूठ, 17 साल का झूठ, 20 साल नहीं हुए ये खटले को, 2009 से चालू हुआ है, आज 2026 है, 17 साल से ये खटला चल रहा है. और ये खटले में 3-3.5 साल तो ओमराजे के परिवार ने कोर्ट में एप्लीकेशंस करके ये मामला स्टे करवाया. इधर तक नहीं, वो सुप्रीम कोर्ट में जाके बोले कि ये खटले को यूपी और बिहार में चलाओ, और बाद में 1-1.5 साल के बाद बोलते कि अभी वो बॉम्बे में चलाओ.
ऐसे करके उन्होंने जितना कोशिश कर सकते थे उतना ये खटले को उन्होंने डिले करवाया, लेकिन फिर भी हमको जस्टिस मिला, उसका हमें आनंद है। मैं राजकारण में आया हूँ, पॉलिटिक्स में आया हूँ, जस्टिस मिलने के लिए ऐसा वो कह रहे थे। साथ ही साथ उसने ऐसा नहीं कहा जो परसों का मैंने आपके इलेक्ट्रॉनिक मीडिया से सुना। वो बोला मेरा राजकारण में जन्म ही मेरा ये केस में हुआ, मतलब ये केस का मुझे इतना फायदा हुआ कि मेरे 3 इलेक्शंस, 2 लोकसभा और 1 असेंबली इलेक्शंस में निकल गया। अभी उसके ऊपर आगे प्रश्न रहेगा कि आगे का इलेक्शन में 2029 में करूंगा किसके ऊपर और किस मुद्दे पे करूंगा, क्योंकि ना विकास का मुद्दा रहेगा उसका, ना कुछ उसने कुछ काम किया होगा, उसके ऊपर उसको जनता के पास जाना होगा और जनता डिसाइड करेगी कि उसको चुन के देना है कि नहीं देना है। सर, आप कह रहे थे कि राकेश मारिया को ने जब इनको पकड़ा तो राज्य सरकार, कमिश्नर किसी को इन्फॉर्म न करके सीधे सीबीआई को पतली। वो आप राकेश मारिया का जो लेटर देखेंगे एग्जिबिट 833 जो कोर्ट के रिकॉर्ड में है और राकेश मारिया की साक्ष्य है, उसकी सर्टिफाइड कॉपी भी आपको मिल सकती है। उसने क्लियर लिखा है कि ये जो भी मुझे बताया गया, मैंने मेरे हिसाब से जो मुझे लगा मैंने इन्फॉर्म कर दिया। ना इसका कोई लिखा पढ़ी किया, ना इसको किसी को इन्फॉर्म किया, ना कुछ किसी को बताया। मतलब वो ज्वाइंट सीपी थे, ज्वाइंट सीपी एक कमिश्नर ऑफ पुलिस के नीचे काम करता है, डीजीपी के ऑफिस के नीचे काम करते हैं, होम मिनिस्टर के अंडर काम करते हैं। और ये राकेश मारिया को क्या इतना इंटरेस्ट था कि उसको अपने अधिकार का, ज्वाइंट सीपी क्राइम करके अधिकार का, उसको सीबीआई को डायरेक्ट लेटर लिखना था। एक मिनट